इम्पॉर्टंट आहे सर्च ॲडसाठी. आणि सर्च ॲडमध्ये कीवर्ड मॅच टाईप्स असतात. कोणते? ब्रॉड मॅच, फ्रेज मॅच, एक्झॅक्ट. पण आता डिस्प्ले ॲड आहे, तर डिस्प्ले ॲडमध्ये कीवर्ड तुमचं इम्पॉर्टंट आहे का? मी खूपच फक्त ॲप ओपन केलं होतं आणि त्याच्यामध्ये मला कोणाची ॲड दिसली? इयरिंगची. दुसरं मला काय? मी माझं इंग्लिश ग्रामर बाय दरेकर सर, मी कशासाठी केलं? इंग्लिश शिकण्यासाठी इंग्लिश ग्रामर बाय दरेकर सर नावाचा काय केला? ब्लॉग ओपन केला. मग त्या ब्लॉगमध्ये मला काय दिसलं? एखादी ॲड दिसली. असं जर तुम्ही ओपन केले, आता हे लोक इंग्लिश ग्रामर कशासाठी येतात? 10वीची पोरं, 11वीची पोरं, ते ग्रामर शिकण्यासाठी येते. मग इथं दिसतंय का हे यायचं? खाली पण दिसली का? तर ह्याला बोलतात डिस्प्ले ॲड. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्प्ले ॲड रन करायची. तर तुमची ॲड कुठं दाखवायची आणि तुमच्या वेबसाईटवरती कोणत्या ॲड दाखवायच्या हे पण तुमच्याकडे. आता हा माझा ब्लॉग आहे, त्याला 23,06,210 व्ह्यूज येतात. 23,06,210 काय येतं? व्ह्यूज येतं. प्रत्येक व्ह्यूजला $0.08 आपल्याला चार्जेस भेटतात. कुणाकडून? गुगलकडून. मग ह्याच्यामध्ये ॲड दिसतात म्हणून. पण कोणती ॲड? मला बीटेकची ॲड दाखवायची का? जंगली रमीची ॲड माझ्या ह्याच्यावरती दाखवायची का? का मला एज्युकेशन? आता इथं लहान मुलं येतात आणि ह्याच्यावरती जर तसल्या ॲड दिसले तर त्यांचं पण डोकं तसंच होईल. त्याच्यामुळं आपण रिस्ट्रिक्ट करायच्या का काय करायचं? काय काय लोक आहेत जसं की संदीप महेश्वरी, त्यांनी काय केलं? त्यांच्या यूट्यूबवरती ॲडच दाखवायचं बंद केलं. त्यांच्या यूट्यूबवरती तुम्ही काय पण बघा, तिथं तुम्हाला कधीच ॲड लागत नाही. का लागत नाही? कारण त्यांनी मॉनिटायझेशन बंद केलंय. तर तसंच आपली ॲड कुठं चालवायची आणि आपल्या चॅनलवरती कोणती ॲड चालवायची हे सुद्धा आपल्याकडे असतं. लोकांनी लोकांसाठी केलेले कार्याला लोकशाही म्हणतात. मग आता हे आपण यूट्यूबवरती व्हिडिओ कोण बनवतं? लोक बनवतात. त्याला पाहतात कोण? लोक. ॲडव्हर्टाइजमेंट कोण रन करतं? बिझनेस ओनर म्हणजेच लोक. आणि ते पाहतात कोण? लोक. ज्या ज्या ठिकाणी क्राऊड असतो तिथे तिथे ॲडव्हर्टाइजमेंट होते. मग डिस्प्ले ॲड रन करायची. परत तुम्हाला गुगलवरती जायचंय आणि गुगलवरती जाऊन इथं गुगल ॲड सर्च करायचंय. ज्यावेळेस तुम्ही गुगल ॲड इथं सर्च करणार, थोडंसं नवीन गोष्टी पण तुम्हाला शिकायच्या आहेत. ऑलमध्ये गेल्यानंतर इथं गुगल ॲड्स, कोणाला जर काय डाऊट असेल तर विचारू शकतात. काय सर्च केलं मी? गुगल ॲड्स. क्लिक केलं, स्टार्ट नाव करायचं. आता इथं बघा, गुगल ॲड अकाउंट, नवीन ॲड अकाउंट जर करायचं असेल तर होणार नाही. का? कारण 10च आहे. का 10 भेटले? कारण हे तुमचं पर्सनल अकाउंट आहे. तुम्ही MSMEचं अकाउंट असतं किंवा तुमचं एजन्सीचं अकाउंट असतं तर किती पण झाले असते. तर मला काय करायचं? ह्याच्यामध्येच मला काय करावं लागेल? एक नवीन अकाउंट आहे ते, किंवा आता हे अकाउंट माझं कॅन्सल झालेलं आहे. काय झालेलं आहे? कॅन्सल अकाउंट आहे. ह्याच्यामधून मी अकाउंट क्रिएट करू शकतो. हे अकाउंट काय आहे? डिॲक्टिवेट केलेलं आहे. कोणतं अकाउंट आहे? डिॲक्टिवेट अकाउंट आहे. तर त्याला ॲक्टिवेट करायचं असेल तर रिॲक्टिवेटमध्ये मी ईमेल आय डी चेंज करतो इथं. आता मुजीबने आज पैसे नाही टाकले, एक इथं काय करणार? परत इथं गुगल ॲड टाकतो. परत गुगल ॲड, स्टार्ट नाव, काय नावाने अकाउंट? NMD मुजीब. झालं. डिस्प्ले ॲड जगात सगळ्यात जास्त चालू जाते. का चालू जाते असा क्वेश्चन? आता ॲव्हरेज CPC 1.64 का आली? मग तू सांग, एवढी कमी का आली? काय केलं तू? आता इथं डायग्नोसिस करायचं. इथं काय? डेटा सायन्स ट्रेनिंग प्रोग्राम. मला तू सांग, हे कोणी ऍड करायला सांगितले होते तुला? तू काय चेक करतोय? रिकमेंडेशन शिकवलेलं समजलं नाही का तुम्हाला? हा, मी तुम्हाला तेच सांगतोय. रिकमेंडेशन तू अप्लाय केले, मग इथं तुला समजत नाही का की बाबा आपले ऍड मध्ये इथं कोणते कीवर्ड आहे? डेटा सायन्स.
मग ते तू काय बघितलं एवढे दिवस? ते काल तू 5,000 रुपये टाकले किंवा 500 रुपये टाकले, 5 सेकंदात पैसे संपतील. का संपतील त्याचं रिझन काय? कारण कीवर्ड मॅच टाईप तुम्ही ब्रॉड टाकले. MSCIT कोर्स साठी त्यांनी केलं. मग MSCIT चा कोर्स देतो का आपण? हा, मग तुला एवढं समजतं तर मग ते इम्प्लिमेंट करायचं कोणी? MSCIT चा कोर्स देतो का आपण? फिजिक्सचा कोर्स देतो का? आणि मग एवढं तुम्हाला समजतं तर मग ते इम्प्लिमेंट का कराल तुम्ही? मी आता तुम्ही ऍड तुझ्या भरोश्यावर करून देतो, सोडून देतो, मग याचा आपल्याला फायदा नाही ना काय? आता इथं मी काय करतो, हे माझा डॅशबोर्ड आहे. इनसाइट मध्ये जातो आणि कोणत्या कीवर्ड साठी आपली वेबसाईट दिसली, मग तुला 1 रुपयाला पण येईल ना क्लिक्स. सगळे ब्रॉड मॅच केले. एक्सेल फुल कोर्स कुणी टाकाय सांगितलं होतं या कोर्सची रिटेल? MSCIT क्लासेस नियर मी कुणी टाकले ते कीवर्ड? मग तू काय लक्ष देतो? मग तुला समजत नाही तर विचारायचं ना 10 वेळा. हॅलो हॅलो, मग दररोज पैसे टाकून काय फायदा आहे का? हा, मग दिसते तू नुसतं. आता कसं आहे तर क्लासमध्ये भरपूर लोक येतात, पण त्याच्यातलं कोण लक्ष देऊन ऐकतं हे मला समजेल का? जोपर्यंत मी त्यांना क्वेश्चन विचारणार. आता बघा आपल्या ऑनलाईन मध्ये किती लोक येतं, त्यांना मी आता एवढे लोक ऑनलाईन मध्ये क्लास करतात, त्याच्यातलं एखाद्याला जर क्वेश्चन विचारला, हे लक्ष देऊन निस्ते आहेत म्हणून आहेत. आता यांना कोणाला तर एखाद्याला क्वेश्चन विचारला, शुभमला, शुभम सर चॅटचे टाईप किती असतात? काय म्हटलं सर? सर चॅटचे टाईप किती असतात? सर 2 टाईप असतात, कोणते? एक रिस्पॉन्सिव्ह आणि एक डायनॅमिक. बरोबर, मग त्याचं लक्ष आहे. मग बाकीच्या लोकांचं लक्ष आहे का नाही? मग तुम्ही नुसते ऍड रन करतात, दररोजचे पैसे स्पेंड करतात. पैसे स्पेंड करणं म्हणजे मार्केटिंग आहे का? मग आतापर्यंत आपण किती अमाऊंट स्पेंड केले, त्याच्यामधून काय आउटपुट आलाय का? कशासाठी करतोय आपण? पैसे उडवलेत हे दाखवण्यासाठी करतोय का आपण खरंच ऍक्च्युअली आपल्याला लीड येण्यासाठी करतो? तर त्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. तर ही ऍड पूर्णपणे पॉज करा, ह्याच्यात पैसे टाकू नका अनलेस अँड अंटिल तुम्हाला जोपर्यंत काय येतं तोपर्यंत. परत पहिल्यापासून सगळे लेक्चर रेकॉर्डेड ऐका आणि नंतर मग तुम्ही रन करा. आणि काय प्रॉब्लेम आला तर मी इथंच असतो, मला विचारा 100 वेळा. इथं मी काय करणार, आता नवीन ऍडव्हर्टाइजमेंट रन करायची, नवीन लोक सगळे लक्ष द्या. आता काय करायचं आपल्याला, न्यू कॅम्पेन मध्ये जायचं. न्यू कॅम्पेन मध्ये गेल्यानंतर इथे न्यू कॅम्पेन वरती क्लिक करा, त्याला एक नाव द्या, डिस्प्ले नाव, डिस्प्ले ऍडव्हर्टाइजमेंट रन करायची. तर डिस्प्ले माझ्याकडे कॅम्पेन सिलेक्ट केला तर ऑब्जेक्टिव्ह ओपन येतात. माझ्याकडे किती ऑब्जेक्टिव्ह आहेत? टोटल 7 ऑब्जेक्टिव्ह आहेत. सेल्स लीड, वेबसाईट ट्रॅफिक, ऍप प्रमोशन, ब्रँड अवेअरनेस अँड कन्सिडरेशन, लोकल स्टोअर विजिट अँड क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गायडन्स. समजलं? तर मग मी काय करतो, मला डिस्प्ले ऍड कुठं भेटेल? कोणत्या कोणत्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये डिस्प्ले ऍड आहे तू सांग अनिल? वेबसाईट मध्ये भेटेल. अजून इथं ऍप प्रमोशन मध्ये आहे का डिस्प्ले ऍड? तुला कसं समजलं? नाही आहे तिथं. कुठे ऍप प्रमोशन मध्ये? ऍप मी तुम्हाला इकडे लक्ष द्या, फक्त ऍप प्रमोशन मध्ये तुम्हाला काय भेटणार नाही आणि लोकल स्टोअर मध्ये तुम्हाला डिस्प्ले ऍड भेटणार नाही. बाकी सगळ्या गोल मध्ये तुम्हाला डिस्प्ले ऍड. इथं गेलात तुम्ही, कंटिन्यू केलं तर इथे बघा खाली कॅम्पेन टाईप आहे, इथे तुम्हाला डिमांड जनरेशन आणि डिस्प्ले दिसते. तर डिस्प्ले इथून पण रन करू शकतात. तुम्ही लीड मध्ये गेलात आणि नेक्स्ट कंटिन्यू मध्ये गेलात तर इथे पण तुम्हाला डिस्प्ले ऍड दिसते. ठीक आहे. नंतर वेबसाईट ट्रॅफिक मध्ये गेलो, कंटिन्यू केलं तर इथे पण तुम्हाला डिस्प्ले ऍड दिसते. ऍप प्रमोशन मध्ये गेलात तर तुम्हाला दिसणार नाही. ब्रँड अवेअरनेस अँड कन्सिडरेशन मध्ये गेलात तर तुम्हाला इथं डिस्प्ले ऍड दिसेल का मुझे?
बघू आपण. मुजीब म्हणतोय नाही दिसणार, तर मला इथं दिसते. तर लक्षात ठेवा, तुम्हाला इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारतील की डिस्प्ले ऍड कुठं दिसते आणि क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोल म्हणजे कॉम्बिनेशन फक्त ह्या दोन गोष्टीमध्ये ऍप प्रमोशन आणि लोकल स्टोअर व्हिजिट मध्येच तुम्हाला ते ऍड दिसणार नाही, बाकी सगळीकडे. मग मी सेल्स मध्ये क्लिक करतो, कंटिन्यू क्लिक करतो आणि ह्याच्यावरती डिस्प्ले ऍड क्लिक करतो. तर डिस्प्ले ऍड म्हणजे काय, तर ज्या इथून कॉल येतील का डिस्प्ले ऍड मधून, तुमची डिस्प्लेची ऍड कुठे दिसणार आहे, ऍप वरती दिसणार आहे. तुमची ऍड कुठे दिसणार आहे, लॅपटॉप वरती दिसणार आहे. तुमची युट्यूब वरती दिसणार आहे. मग तिथून तुम्हाला कॉल येतील का, नाही येणार. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर वेबसाईट वरती जास्तीत जास्त व्हिजिट आणण्यासाठी कोणती ऍडव्हर्टाइजमेंट रन केली जाते, तू सांग. सर्च ऍड रन करणार मी. तुला असं एक पॉइंट आहे, नवनाथ नावाचा मुलगा आहे, तो केळी व्यापार करतो आणि तो ऑनलाईन केळी विकतो. तर मग त्याला काय करायचं, जास्तीत जास्त त्याच्या वेबसाईट वरती लोकांना घेऊन यायचंय. तर मग त्यांनी व्हिडिओ ऍड रन केली पाहिजे का, शॉपिंग ऍड रन केली पाहिजे का, सर्च ऍड रन केली पाहिजे का, पर डिमांड जनरेशन ऍड रन केली पाहिजे का, डिस्प्ले ऍड रन केली पाहिजे. का बरं, लोकांना व्ह्यू झाला पाहिजे आपण काय म्हणतो. आणि जर मी गुगल वरती कीवर्ड सर्च केला, बेस्ट केळी व्यापारी नियर बाय मी, बनाना स्टोअर नियर बाय मी, तर मग तिथं पण लोक त्या वेबसाईट वरती क्लिक करतील ना. मग काय करू, सर्च ऍड रन करू का डिस्प्ले ऍड रन करू, वेबसाईट वरती जास्तीत जास्त लोकांना आणायचं असलं तर. सर्च ऍड मध्ये कॉलचं पण बटन देता येतं. सर्च ऍड मध्ये साईट लिंक पण असतात, मग ते साईट लिंक वरती पण जाऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला, आणि डिस्प्ले ऍडचं काय आहे, तुम्हाला तिथं कॉलचं ऑप्शन देता येतं का नाही. मग तुम्हाला जर वेबसाईट वरती ट्रॅफिक आणायचं असेल तर एकच ऑप्शन आहे, वेबसाईट ट्रॅफिक जास्त. सर्च ऍड मधून पण येईल, पण फक्त 50% येईल. लोक क्लिक करतील आणि इन्फॉर्मेशन पाहून तिथून रिटर्न राहतील. तर इथं मला कोणत्या वेबसाईट वरती जास्तीत जास्त लोकांना घेऊन यायचंय, तर मी इथं सर्च करतो. डेटा सायन्सच्या वेबसाईट वरती घेऊन यायचंय. तर इथं पण एक रिलेव्हन्सी स्कोर असतो, पण इथं कीवर्ड नसतात. कीवर्ड टाकायचे का नाही टाकायचे हे तुमचं चॉईस आहे. इथं अल्टिमेट गोल काय, जास्तीत जास्त लोकांना आपल्या वेबसाईट वरती घेऊन येणे. आता हा लोडिंग टाइम भरपूर आहे. इथं क्लिक केल्यानंतर विदिन अ फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड मध्येच तुमची वेबसाईट ओपन झाली पाहिजे. लोडिंग टाइम चेक करण्यासाठी कोणता टूल वापरतात, पिंगडम. त्याच्यावरती चेक करा, 3 सेकंदापेक्षा कमी तुमचा लोडिंग टाइम असला पाहिजे. झालं, कंटिन्यू. आता इथं तुम्ही डिस्प्ले ऍड काय पण नाव देणार, कशासाठी. हॅलो, हा तर बोला ना. पण ते नाही ना म्हणायचं, सगळं आम्हीच बघतो. बरं ठीक आहे, चालेल. हो. इथं काय, अथर्व डिस्प्ले, आजची डेट किती आहे, कुठं ऍड रन करायची तुम्हाला, पुण्यामध्ये. पण आता इथं बघा, काय काय आपण कीवर्ड पण सर्च करून ह्या गोष्टी करतो. इथं लोकेशन खाली गेलात तर तुम्हाला प्रेझेन्स, म्हणजे मी आता पुण्यामध्ये आणि मी युट्यूब पाहतो तरच मला ऍड दिसणार, किंवा मग ब्लॉग मला ब्लॉग मध्ये ते ऍड भेटतात. प्रेझेन्स और रेग्युलरली इन युअर लोकेशन. तर मग प्रेझेन्स ठेवायचंय का लोकेशन ठेवायचंय, इंटरेस्टेड. एखाद्याने कीवर्ड सर्च केलं डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे युट्यूब वरती, तर त्यावेळेस त्याला काय दिसणार, तो जर पुण्यात असेल तरच त्याला पुण्यातली ऍड दिसेल. एखादा अहमदनगरचा आहे आणि त्यांनी सर्च केलंय डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे,
तर एक नंबरचं ऑप्शन ठेवलं तर त्याला पण ऍड दिसणार, कारण प्रेझेन्स पण दिसतंय आणि इंटरेस्टेड पण दिसतंय म्हणून. तर हे 2 नंबरचं केलं तर हे कसं फिजिकल स्टोअरसाठी किंवा एखादा प्रॉडक्ट आहे ऑनलाईन जर नसेल तर त्यावेळेस ते ठेवायचा. तर इथं काय करणार, लँग्वेज इंग्लिशच ठेवायची तुमची वेबसाईट जी आहे ती. पॉलिटिक्ससाठी ही कॅम्पेन आहे का, नो. मोर ऑप्शनमध्ये जायचं आणि इथं तुम्हाला ऑल डे चालवायची का रोटेशनल ऍड चालवायची, जे सबसेट असतात ना ऍड ग्रुप. तर मला इथं काय करायची, ऑल डेज मध्ये चालवायची का फक्त सॅटर्डे संडे चालवायची. इथून तुम्ही क्लिक करा आणि इथं मला काय करायचं, सकाळी 10. किती वाजता? सकाळी 10. हे लॅपटॉपवाल्याला दाखव, हे स्लो चालतंय ते. सकाळी 10 वाजता चालू करायचे. सकाळी 10 म्हणजे किती वाजतात? इथं 10 येतं, बरोबर आहे. आणि किती वाजेपर्यंत चालली पाहिजे? संध्याकाळी 22. 22 म्हणजे किती? संध्याकाळच्या 10. पण आपण 21 करू. संध्याकाळी 9 वाजेपर्यंत मी अवेलेबल असतो. ऑल डेज. नंतर मोर सेटिंग, रोटेशनल डिव्हाइस. कोणत्या डिव्हाइसवरती तुमची ऍड दाखवायची? मला फक्त अँड्रॉइडवरती दाखवायची, लॅपटॉपवरती दाखवायची. कारण जर तुमचं जर कॉल ऍड असते तर मी फक्त कुठं दाखवली असती, मोबाईलवरती दाखवली असती आणि टॅबलेटवरती, कारण कॉम्प्युटरमधून कॉल लागत नाही. पण आता ही कोणती ऍड आहे, तुम्हाला कोणत्या नेटवर्क, वायफायवरतीच फक्त ऍड दाखवायची का, ते पण आहे. नंतर डायनॅमिक ऍड रन करायची का स्टँडर्ड ऍड रन करायची, ते पण आहे. कोणत्या कंटेंटला एक्सक्लूड करायचंय का, तर ते पण तुम्ही इथं करू शकता. मी नेक्स्ट करतो, मला इथं बाकी काहीच नाही करायचं. आता इथं बिडिंग स्ट्रॅटर्जी असतात डिस्प्ले ऍडमध्ये. तर सगळ्यात जास्त बिडिंग स्ट्रॅटर्जी इथंच असतात. तिकडे कसं सीपीसी, सीपीएम म्हणजे काय, कॉस्ट पर 1000 इम्प्रेशन. नंतर सीपीव्ही, कॉस्ट पर व्हॅल्यू, कॉस्ट पर व्ह्यू, कॉस्ट पर क्लिक, ROS, रिटर्न ऑन ऍड स्पेंड. नंतर कॉस्ट पर ऍक्विजिशन. असे भरपूर, म्हणजे पैसे कधी लागणार. वेबसाईटवरती नुसते ऍड पाहिली तर इम्प्रेशन, त्याच्यावरती क्लिक केलं तर क्लिक, एक क्लिक करून वेबसाईटवरती रिडायरेक्ट, कन्व्हर्जन व्हॅल्यू, तर फॉर्म भरला तर कॉस्ट पर ऍक्विजिशन, आणि त्याने ऍडमिशन घेतलं तर कॉस्ट पर रिटर्न ऑन ऍड स्पेंड. तर इथं बघा, डेली बजेट आपल्याला किती ठेवायचे, 3000 रुपये. तुमच्यावरती डिपेंडेंट आहे, मिनिमम 500 पासून किती पण. आता एक कन्व्हर्जन आहे, नंतर कन्व्हर्जन व्हॅल्यू आहे आणि व्ह्युएबल इम्प्रेशन आहे. तर ह्याच्यातलं काय ठेवायचंय तुम्हाला. आणि नंतर खाली गेल्यानंतर मॅन्युअल सेट बिडिंग, मॅन्युअल सीपीसी पण आहे, ऑटोमॅटिकली मॅक्झिमाइज कन्व्हर्जन. मग इथं तुम्ही तुमच्या मनाने टाका, कॉस्ट पर ऍक्विजिशन. समजलं का. मॅन्युअली ठेवायचंय का तुम्हाला ह्यांना सांगायचं की ऑटोमॅटिकली, जर माझ्या कॉम्पिटिटरने 25 रुपये ठेवलं तर तुम्ही 26 करा, असं त्याचं मिनिंग होतं कन्व्हर्जनसाठी. नंतर खाली जर गेलं तर अजून मॅक्झिमाइज कन्व्हर्जन एक आहे, आणि अजून कोणतं दिसतंय बघा इथं, कॉस्ट पर ऍक्विजिशन, नंतर टार्गेट रिटर्न ऑन ऍड स्पेंड, मॅक्झिमाइज क्लिक, मॅक्झिमम कन्व्हर्जन, व्ह्युएबल. मला मॅक्झिमम काय करायचं, क्लिक्स पाहिजे, कारण वेबसाईटवरती क्लिक केलं, ऍडवरती क्लिक केलं तर तो ऑटोमॅटिकली कुठं जाणार आहे, वेबसाईट जाणार आहे. तर मग मी इथे जाऊन काय करतो, नेक्स्ट वरती क्लिक करतो. आता सगळ्यात इम्पॉर्टंट डिस्प्ले ऍड मध्ये काय असेल, तर हे टार्गेटिंग असेल. जर तुमची टार्गेटिंग चुकली तर काय होणार आहे, तुला 58 नंबर आला असेल तो क्लिक कर, मुजीब शेख 333@gmail.com वरती तो नोटिफिकेशन आले का, तर त्याने ऍक्सेप्ट केलं तरच आपण इथं पुढे ऍड. सगळ्यात इम्पॉर्टंट आता हा गोष्ट आहे, ऑडियन्स ऍड ऍडिशनल टार्गेटिंग ऑर्डर, रन मॅक्झिमम क्लिक. आता इथं बघा, ऑडियन्स सेगमेंट, तर ऑडियन्स सेगमेंट काय टाकणार तुम्ही, ते क्लिक करावं लागेल तुम्हाला. कसा टाकायचा, इकडे लक्ष द्या, एक मिनिट. हॅलो, हा यस, हा हा, बोला बोला. हा, काम काय ते बोला. नाही नाही, झालं. तर पहिलं काय, ऑडियन्स. तर ऑडियन्स सेगमेंट काय टाकायचंय तुम्हाला, तर एडिट मध्ये जा. माझी ऍड कुठं दाखवायची, माझा कशाचा कोर्स आहे, डेटा सायन्स आहे.
मग मी काय करणार, डेटा सायन्स सर्टिफिकेशन, डेटा सायन्स कोर्सेस, बिझनेस अनालिटिक्स कोर्सेस, नंतर डेटा अनालिटिक्स ट्रेनिंग, डेटा प्रोग्रामिंग, ऑनलाईन क्लासेस, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड इंटरेस्टेड आहे तर डेटा सायन्स टेक्नॉलॉजी रिलेटेड इंटरेस्टेड आहे तर डेटा सायन्स टेक्नॉलॉजी, डेटा सायन्स डिग्रीसाठी इंटरेस्टेड आहे तर अर्ली चाइल्डहुड एज्युकेशनसाठी आहे का, टेस्टिंग प्रिपरेशन, स्टडी अब्रॉड प्रोग्रामिंग नाही. तर ह्याच्यातलं कशासाठी आपण इम्पॉर्टंट आहे, एज्युकेशन जॉबसाठी, फॉरेन एज्युकेशनसाठी, वेबसाईट डेव्हलपमेंटसाठी जे इंटरेस्टेड आहे, सेल्स अँड मार्केटिंग जॉब, अकाउंटिंग सॉफ्टवेअर, नंतर काय आपली डिस्प्ले ॲड कशामध्ये दाखवायची, कोणत्या कॅटेगरीमध्ये. हां हां आय टी अँड टेक्निकल जॉब्स, बँकिंग अँड फायनान्स, एम्प्लॉयमेंट रिलेटेड दाखवायचे, करंट कॉलेज स्टुडंटला दाखवायचं आहे, ॲडव्हान्स डिग्री स्टुडंटला दाखवायचं आहे, बॅचलर डिग्री स्टुडंटला दाखवायचं आहे, ज्याचे एज्युकेशन आहे त्याला दाखवायचं आहे, डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेसवाल्यांना दाखवून काय करतो, डेटा सायन्सचा कोर्स आहे. मग इथं डन करायचं, डन म्हणजे सेव्ह झालं वरती, परत गडबडून जायचं नाही, थोडंसं स्क्रॉल करायचं आणि नंतर परत टार्गेटिंगमध्ये करायचं. आपण आता काय केलंय, डेमोग्राफी. डेमोग्राफी म्हणजे काय, हा क्वेश्चन आपण कुणाला विचारायचा, रुपालीला विचारू. तर ऑनलाईन वाल्यांकडे जाऊ आणि रुपालीला विचारू, व्हॉट इज डेमोग्राफी, रुपाली. बरोबर सांगितलं तिने, काय सांगितलं मुजीब, तू सांग. तुला मनातलं नाही समजत, मंगेश सांग डेमोग्राफी म्हणजे काय. सेजल देशमुख. काय काय लोक झोपून पण अटेंड करतात, बेडवरती असं वर पायवर करून. काय काय लोक स्वयंपाक करता करता करतात, त्याच्यामुळे काय, आणि त्यांचा विचार करतात ते आपण काय करू, आता टाइम नको वेस्ट करायला, आपण काय करू, ज्यावेळेस मला वेळ भेटेल त्यावेळेस मग यूट्यूबवरून करू. आणि त्यांना आयुष्यात कधीच वेळ भेटेल. माझा आवाज येतो का, मीच म्यूटवर आहे. शुभम येतोय ना आवाज, तू सांग. सर डेमोग्राफिक म्हणजे एज, जेंडर, पॅरेंटल स्टेटस वगैरे ते. बरोबर आहे. तुम्ही मेल आहे का फिमेल आहे, सिंगल आहे का डबल आहे, ते नाही येत ना, मॅरेज आणि एज. मग आपण बघू आता नेमकं काय येतंय त्याच्यामध्ये प्रॅक्टिकली, की डेमोग्राफी म्हणजे काय. मग डेमोग्राफी मध्ये गेल्यानंतर काय येतंय, मेल आहे का फिमेल आहे आणि त्याचं एज आणि त्याची हाऊस होल्ड इन्कम किती आहे. तुम्ही टॉप 10 लोकांना जर दाखवायचे असेल तर ही टॉप 10 म्हणजे लय मोठे झाले, ज्यांची बिलिनियर मध्ये येतं ते बिलिनियर, मिलिनियर, बिलिनियर हे लोक. मग तुम्हाला काय करावं लागेल, सगळ्याच लोकांना दाखवायचे लोअर 50, ज्यांचा इन्कम 10 लाखापेक्षा कमी आहे, ते कशामध्ये येतात, लोअर 50 मध्ये आहे. मग आपण कशामध्ये येतोय, लोअर 50 मध्ये. आणि ज्यांचं 10 लाखापेक्षा वरती आहे, म्हणजे हे पण कसं पकडायचं माहिती का, म्हणजे गरीब कोण असतो, मिडल क्लास कोणाला बोलतात, जर सपोज तुमच्या घरात 5 लोक येतात, बरोबर आहे, आणि तुमच्या पप्पांची सॅलरी किती आहे, 80,000. मग 80,000 सॅलरी म्हणजे तुम्ही श्रीमंत झालात का, तुम्ही मिडल क्लास झालात का, नाही. लोअर अप्पर क्लास म्हणजे कसं, 5 लोक जर असेल तर प्रत्येकाला 20-20 ने डिवाइड केलं तर 1 लाख सॅलरी पाहिजे, तर तुम्ही अप्पर लोअर क्लास. त्याच्यापेक्षा कमी असेल तुमच्या 80 म्हणजे तुम्ही गरिबांच्या पण खाली, असं त्याचा आता गव्हर्नमेंटचा रूल आहे. तर तुम्ही एकदा तो चेक करा. पण आपल्याला काय कुठे ऍड दाखवायची, आपली
फीजच 35,000 आहे. मग त्याच्यामुळे आपण सगळ्यांना दाखवणार आहे. टॉप 1% असू दे नाही तर कोणी पण असू दे. पण हे पुढे तुम्हाला जर फ्लॅट घ्यायचा असेल किंवा लॅम्बोर्गिनी बुगाटीची ऍड जर चालवायची असेल प्रायव्हेट जेटची तर त्यावेळेस हे कामाला येईल. 65 वर्षाच्या माणसाला ऍड दाखवून मला काय फायदा. तर ते काय करतो अननोन लोकांना ऍड दाखवायची का 45-55 वयानंतर दाखवायची का नाही. तर मला जी ऍड दाखवायची ती यंग लोकांना दाखवायची 25 ते 34 वर्षापर्यंत. नंतर काय टार्गेटिंग. आता इथं कीवर्ड आहे तर इथं कीवर्ड तुम्हाला टाकायचे असले तर टाका नाही टाकले तर तुम्ही काहीच नका करू. बरोबर आहे. तुम्ही जेवण करताय जेवण करता करता कांदा नाही खाल्ला काय फरक पडणार आहे आणि खाल्ला तर थोडस चांगलं ते मग तुम्हाला हे कीवर्ड कशासाठी तुम्हाला वाटतं त्यासाठी मग इथं शॉर्ट टेल कीवर्ड टाकला. आपला अल्टिमेट गोल काय आहे जास्तीत जास्त लोकांना वेबसाईट वरती आणणं. मग इथं मी कशासाठी ऍड रन करणार आहे डेटा सायन्स. इथं तुम्हाला फ्रेज मॅच वगैरे टाकायची गरज नाही. कारण हे ऍड अशी कीवर्ड टाकून दिसते का कोणाला हे युट्यूबला दिसणार आहे डिस्प्ले मध्ये किंवा ब्लॉग मध्ये दिसणार आहे किंवा गेम मध्ये दिसणार आहे. तर सिलेक्ट करूया हे सगळे सिलेक्ट करा. डेटा सायन्स ट्रेनिंग हे तर सिलेक्ट करायचं फक्त साईडला क्लिक करून दिसतंय का असं डेटा सायन्स फुल शॉर्ट टेल टाकले तरी चालतात काय प्रॉब्लेम. तर ते म्हणजे नीट करेल तुम्हाला. हा करा ना इथं खाली क्लिक करायचं तुम्ही असं करा ना टच येतो इथं टच करायला गेलं खाली जाऊन नाही असं करू पटापटा सिलेक्ट करा काय पण केलं तरी. जर टाका ना अजून फास्ट फास्ट मध्ये नेक्स्ट करा मग आता झालं म्हणल्यावर नेक्स्ट करा. खालचं काय सिलेक्ट हा हा तर काय कंटेंट ओनली शो ऍड्स वेब काय वेब पेजेस ऍप आणि बरोबर ते सिलेक्ट कर किंवा नको करू काय प्रॉब्लेम ते एकच ऑप्शन आहे. आता अजून नको करू इथं गडबड नाही करायची. आता शिकतात 2 गोष्टी झालेल्या तर इथं काय करणार तू ऍड टार्गेटिंग करणार. कर ना म्हणजे ऍड टार्गेटिंग वरती क्लिक कर. आता टॉपिक हा तुम्हाला आवडणारा गोष्ट आहे. टॉपिक कोणत्या टॉपिक वरती डिस्कस करायचं कुठं ऍड रन करायची कोणत्या टॉपिक वरती तुला ऍड रन करायची एज्युकेशन टॉपिक कोणता एज्युकेशन. अजून कुठं चालवायची ते सगळे सिलेक्ट कर. ऑलरेडी आपण सिलेक्ट केलं होतं. हॅलो हा म्हणलं लेक्चर मध्ये कॉल करतो थोड्या वेळ. सायन्स
बस तुम्हाला जेवढे टाकायचे तेवढेच टाका. आता टार्गेटिंग परत करायचं. बस कोण करू शकतं तर कोर्स आपला डेटा सायन्स कोणी पण करू शकतं. नंतर काय करायचं आपल्याला ऍड टार्गेटिंग. आता सगळं झालं का चारही पॉइंट. आता प्लेसमेंट सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे प्लेसमेंट. तुम्ही कोर्स कशासाठी केलाय? प्लेसमेंट साठी. अजून बिझनेस ग्रो करण्यासाठी. बिझनेस ग्रो करण्यासाठी केलाय का अजून काय आहे तुमच्या डोक्यात? प्लेसमेंट. तर तिथं बघा टॉपिक आपण 2च टाकलेत. टार्गेटेड टॉपिक 2च टाकलेत. आता इथं काय जॉब्स अँड एज्युकेशन सायन्स. आता इथं मला काय तुमची ऍड आहे ही कुठं चालणार आहे? म्हणजे मुजीब हा मग कोणत्या वेबसाईट वरती? तुला ज्या वेबसाईट आवडतात तिथं का अजून दुसऱ्या? हा मग विद्यार्थी कुठे सर्च करतात? कोणत्या वेबसाईट वापरतात? WSQ टेक्निकल गुरुजी. अजून कोणती वेबसाईट होऊ शकते? एंटर करायचं असेल URL तुम्हाला तर URL एंटर करा किंवा तुम्ही काय करा त्याच्यात नाव काढा. युट्यूबवर चॅनलवरती टाकायचंय, ऍप वरती चालवायचंय. आता मी पहिल्यांदा वेबसाईट. मग वेबसाईट कोणती कॉपी करायची तुम्हाला? जे तुम्हाला येत आहे. WSQ टेकचं कसं नाव आहे बघायचं किंवा विवेक बिंद्राच्या वेबसाईट वरती चालवायची. कोणत्या वेबसाईट वरती? वेबसाईट कोणत्या? क्रिकबज चालवायची का पण? तिथं डेटा सायन्सचा कोर्स चालून काय फायदा आहे का? तरी पण तुमची इच्छा आहे तर आपण करून घ्या. आपलं काय आहे शिकणं? इनसायडर स्पोर्ट, क्रिक हिरोज, ESPN, cricketer.com या क्रिकेट रिलेटेड वेबसाईट आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये दाखवायची का? ESPN पण चांगली. क्रिकबजचीच आहे ती. स्पोर्ट इनसायडर झालं. परत बॅक झालाय. वेबसाईट वरती अजून कोणत्या वेबसाईट वरती टाकायची? तर कोण गॅस वाजवतोय? कुकरची शिट्टी वाजली. आता इथं काय आहे? कोणत्या वेबसाईट मध्ये? वेबसाईट कोड रिलेटेड वेबसाईट किती तर लेट्स कोड, फ्री कोड कॅम्प, HTML कोडर्स, इंग्लिश ग्रामर बाय दरेकर सर्व्हर चालवायची का? तर चालवा. फुल स्टॅक गुरु बायजूस असतील ना, पण ते बायजूसच्या वेबसाईट वरती चालून उपयोग होता. तो आपला कॉम्पिटिटर आहे. ठीक आहे. आता युट्यूब चॅनल कोणत्या युट्यूब चॅनल वरती चालवायचे आपल्याला? कोणतं चॅनल चांगलं आहे?
सायन्ससाठी कोणता यूट्यूब चॅनल चांगला आहे? ब्राउजमध्ये जायचं, यूट्यूब चॅनल का वेबसाईट. मग वेबसाईटवरती पण आपण क्लिक करायचं, बरोबर आहे. इथं वेबसाईटवरती लाईव्ह सायन्स जे परत बॅक घ्यायचा. नंतर यूट्यूब चॅनल कोणते सायन्स रिलेटेड, हे खूप चांगले सायन्स येतं. वर्ड सायन्स, हे सायन्स बॅक घेतलं. ॲपवरती पण सायन्स रिलेटेड पण भरपूर सारे ॲप येतं, म्हणजे विज्ञानाचं धडा आहे. ठीक आहे, नेक्स्ट केलं. आता मला अजून कशाचं रिलेटेड, डेटा सायन्स रिलेटेड टाकायचं. कोणत्यासाठी? डेटा रिलेटेड. डेटा सायन्सचं पर्टिक्युलर तरी येणार नाही, पण डेटा रिलेटेड. मग डेटा रिलेटेड किती 100 वेबसाईट वेगळे येते, हे पण खूप चांगले शिकवतात. त्यांचं यूट्यूब SQL प्रॅक्टिस आहे, हिटाची आहे, ग्रुप आहे. एवढ्या चॅनलवरती मी काय करतो, माझे ॲड दिसतो. मग आता जर सपोज की खान सर आहे, खान सरांच्या ब्लॉगवरती कोण येतं, ज्यांना MPSC UPSC मध्ये इंटरेस्टेड होते. परत बॅक घेतलं, त्याच्यामुळं आता मला यूट्यूब चॅनल, डेटाचा हा पण चॅनल आहे यूट्यूब चांगला आहे. सगळ्यांना समजतंय मी कसं करतोय ते. हे स्टोरी टेलिंग डेटा अनालिटिक्सचा खूप चांगला चॅनल आहे, पण हे इंग्लिश मधलं चॅनल आहे. पण आपल्याला काय करायचं, जास्तीत जास्त चांगल्या लोकांपर्यंत जायचंय. नंतर यूट्यूब व्हिडिओवरती दाखवायचंय का, व्हिडिओ वेगळे आणि चॅनल वेगळं. नंतर ॲपवरती, आता कोणत्या ॲपवरती दाखवायचं, हा हे खूप चांगलं आहे SQLचं चॅनल, SQL आहे. नंतर आपला टेक्निकल गुरुजी पण आहे. एवढे चॅनलवरती मी दाखवलं. नंतर तुम्हाला एक लिस्ट काढा आणि त्याच्यामध्ये आता ऑप्टिमाइज टार्गेटिंग ठेवायचंय का डिटेल टार्गेटिंग ठेवायचे नाही. मला ऑप्टिमाइज जेवढं मी सिलेक्ट केले तिथं. आता इथून पुढे होणार तुमची ॲडव्हर्टाइजमेंट चालू. सगळ्यांना समजलं. मी जेवढे लोक, जेवढे चॅनल, जेवढे वेबसाईट, जेवढी प्लेसमेंट सिलेक्ट केली, त्याच लोकांना तुम्हाला एकतर ईमेलवरती पण डिस्प्ले असतो, तर तिथे पण ॲड दिसेल, किंवा तुम्हाला ब्लॉगवरती पण दिसेल आणि यूट्यूबवरती पण ॲड दिसेल. कशी दिसेल, आपण जे आता इथं लिहिल तसं दिसेल. आता इथं मला काय करायचं, बिझनेसचं नाव टाकायचं, NMD डेटा सायन्स झालं. नंतर एक इमेज सिलेक्ट करायची. इमेज कशी सिलेक्ट करणार तुम्ही, कशी पण सिलेक्ट करा. आपल्या वेबसाईट मधल्या पण इमेजेस आले, हॉटस्टार मध्ये पण इमेजेस आली, डेटा सायन्सची पण इमेजेस आली, रिकमेंड झाली. ऑटोमॅटिकली AI पण मला जेवढं पाहिजे नव्हतं तेवढं मी सिलेक्ट केलं. जेवढे जास्त टाकणार. एक लोगो सिलेक्ट करा. लोगो आहे का आपल्याकडे, नसेल तर अपलोड करा, असेल तर वेबसाईटमध्ये जा, सोशलमध्ये सेव्ह करा, नेक्स्ट करा. पटापटा सगळे कामं करायचे आहेत. व्हिडिओ लागणार आहे, कारण तुमची ॲड कुठं दिसणार आहे बाबड्या, यूट्यूबवरती. मग आपली यूट्यूबवर आपल्याकडे आहे का, असेल तर अपलोड करा, नसेल तर यूट्यूबमध्ये टाका. कोणत्या चॅनलवरती, NMD प्रायव्हेट लिमिटेड. आला. कोणता व्हिडिओ तुला चांगला वाटलाय डेटा सायन्सचा, तो सेव्ह कर. पुढे जा, ॲव्हरेज मध्ये गेलं काय, सर कोणत्या हेडलाईन टाकायचं, हा बोला. जसं आपल्याला एखादी व्हिडिओ आपल्याला अपलोड करायचा, तर त्याची लेंथ किती असली पाहिजे मॅक्स टू मॅक्स? कशासाठी बोलताय तुम्ही, कोणत्या डिस्प्ले, आपल्या आता जसं आपण डिस्प्ले ऍड मध्ये टाकून राहिलो, हा जसं तुम्ही बरं आता इथं 1 मिनिट काहीतरी दाखवले, तर तसं म्हणजे मॅक्स टू मॅक्स त्याची लेंथ किती राहिली पाहिजे, म्हणजे चांगला क्वेश्चन आहे. तुम्हाला सांगतो, हे व्हिडिओ ऍड नाहीये स्किपेबल, नॉन स्किपेबल आणि त्याची लेंथ टाकायला. आपण आता काय शिकतोय, डिस्प्ले ऍड शिकतोय. आणि डिस्प्ले ऍड मध्ये व्हिडिओ दिसतो का, नाही. व्हिडिओ तर नाही दिसत, पण आपण जसं आता तुम्ही जसं सांगितलं युट्यूबवर दिसला पाहिजे नाही का, त्यासाठी युट्यूब वरती तो फक्त 5 सेकंद गिफ्स दिसणार, ते गिफ्स. स्किपेबल आणि नॉन स्किपेबल राहील ना ते त्याच्यामध्ये. स्किपेबल आणि नॉन स्किपेबल ज्यावेळेस आपण ऍड करणार, ते व्हिडिओ ऍड आहे. तर अच्छा, त्याच्यामध्ये आपला 5 सेकंद, 7 सेकंदापासून 11 सेकंदापर्यंतच नॉन स्किपेबलला चालतं. आणि जर तुमची स्किपेबल ऍड असेल, तर तुम्ही किती पण मोठा टाका, काहीच प्रॉब्लेम नाही. 1 मिनिटापर्यंत टाकला तर चांगला रिझल्ट येईल. ते पुढे गेल्यानंतर शिकणार आहे आपण कशामध्ये, व्हिडिओ ऍड मध्ये. आता काय शिकतोय आपण, डिस्प्ले ऍड. तर डिस्प्ले ऍड वरती फोकस करा. डिस्प्ले मध्ये व्हिडिओ दिसतो का, नाही. 5 सेकंदापर्यंत गिफ्स दिसते. त्याच्यामुळे मी फक्त कशाला टाकलंय,
त्याच्यातून तो कंटेंट घेतो, स्क्रॉल करतो, जेवढं पाहिजे तेवढंच घेईल. आता ह्याच्यामध्ये मी हेडलाईन टाकतोय. पहिली हेडलाईन काय टाकली? अफोर्डेबल फीज. तर इथं टाकलं ऑफलाईन डेटा सायन्स क्लासेस. कुठं गेले? खाली गेले. मला इथं टाकायचंय. मग इथं काय टाकणार आहे मी? NMD डेटा आता इथे जर मी कोर्सेस टाकले तर बसेल का? डायरेक्ट रेड मार्क. त्याच्यामुळे 30 कॅरेक्टर पर्यंत. अजून काय टाकायचंय? फक्त हेडलाईन वरती क्लिक करायचं. 100% प्लेसमेंट गॅरंटी. मिनिमम किती हेडलाईन टाकायचं? काय बोलला तू? मिनिमम किती हेडलाईन टाकायचं? तुला पहिल्या लेक्चर मध्ये काय शिकवलंय? किती लागतात? डिस्प्ले रिस्पॉन्सिव्ह मध्ये किती असतात? रिस्पॉन्सिबिलिटी 4 ते 15. A आणि ALY. आता इथे लर्न डेटा सायन्स फ्रॉम इंडस्ट्री एक्सपर्ट अँड व्हेरियस ऍक्टिव्हिटीज. नाही, चुकीचं आहे. लर्न डेटा सायन्स फ्रॉम इंडस्ट्री एसोसिएशन अँड वर्क ऑन लाईव्ह पुढं गेलं. झालं. अजून काय टाकायचंय? डिस्क्रिप्शनच टाकतोय आपण एवढे. लर्न डेटा सायन्स फ्रॉम इंडस्ट्री डेटा टेक्नॉलॉजी डेटा टेक्नॉलॉजी NMD वन ऑफ द लिडिंग IT सर्व्हिसेस अँड बिझनेस कन्सल्टिंग. गुड झालंय सगळं. अजून काय पाहिजे तुम्हाला? हेडलाईन, डिस्क्रिप्शन. आता डिस्क्रिप्शन मध्ये क्लिक करून तुम्ही टाकू शकता. काय टाकू शकतात? एक माझ्या मनाने पण टाकतो, आपलं जे नेहमीचं असतं ते. काय टाकणार इथं? ऍडमिशन्स ओपन फॉर डेटा and data percent GA असतं. GUA असतं का? प्लेसमेंट गॅरंटी. झालं. आता काय करायचंय? ऍडिशनल मोर इन्फॉर्मेशन टाकायची का? कॉल एक्सटेन्शन टाकायचंय, कस्टम एक्सटेन्शन. कॉल टू ऍक्शन बटन टाकायचंय. काय टाकायचंय? येस. ऑटोमॅटिक बुक नाव, विजिट. आपल्याला काय करायचंय? जास्तीत जास्त लोकांना वेबसाईट वरती आणायचं. मग विजिट नाव असाय पाहिजे कुठंतरी. कुठे? विजिट साईट. झाला. एवढं सिंपल आहे. अजून काय? क्रिएट ऍड, नेक्स्ट ऍड. आता एक्सलंट झाले आपले ऍड. कसे झाले? एक्सलंट. रिस्पॉन्सिव्ह डिस्प्ले ऍड आहे. का रिस्पॉन्सिव्ह आहे? कारण आपण हेडलाईन 15 पर्यंत टाकले, 4 पेक्षा जास्त टाकला. तर इथं पब्लिश करायचं. किती सिंपल आहे. आणि ह्याच्यात पैसे टाकायचं. एवढं सिंपल तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट शिकता आलं. तर तुम्ही आता ह्याचं काय करायचं? प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. किती सिंपल आहे. आता तुम्हाला काय करायचं? ह्याच्यामध्ये आपण व्यवस्थित चॅनल टाकले नाहीत. आपण क्रिकबज वगैरे टाकले, ते गरजेचं आहे का टाकणं? तुम्हाला जेवढे टेक्निकल द्यायचे, जसं की WS क्यूब टेक आहे, नंतर टेक्निकल गुरुजी आहे. एकच मिनिट. ठीक आहे. पुढं कंटिन्यू करा. स्टॉप करा. आपण लेक्चर स्टॉप. हॅलो हॅलो.
चालते सगळी प्रॅक्टिस करा मग. मुझे बाय लेक्चर झालं का मुजिक? झालं लेक्चर. सरांना कॉल आला गेले. अपलोड करा हा अपलोड करतो ना. आणि लिंक सेंड करा ग्रुपवर. चालते. आजच्या क्लासची रेकॉर्डिंग झाली आहे का? हा आजची रेकॉर्डिंग झालेली आहे. ओके. काय म्हणतात थँक्यू. कोणता आहे? माझं नाव ते कशाचं आहे काय नाही. आता तुला फक्त माझ्यासारखे एक्सपिरियन्स लगेच क्लायंटचे जे टाकतील ते टीमवाले याचं आलं याचं बनवायचं याचं ॲड करायची हँड्स ऑन एक्सपिरियन्स. एसयूचं नाही दुसरं. नाही झालं तू पण लावला ना इंटरव्ह्यू. ठीक नाही कोण आहे ते? मगर पट्ट्यात जाऊ लागलो ठीक आहे मिनिटं करून आपण ते सांगितलं की चांगली चांगल्याच्या सोबत करत जाऊ इथं बसून. रेकॉर्डिंग घरी बसणारच होतो आपण. उठलो किती वाजता 10 वाजता उठलो आणि दोघं पण 11 वाजता आटपलं. 11 वाजून 50 मिनिटं म्हणजे जेवण नाही करायचं. मी पण पाहिलं कवा आलो. आज मग भूक नाही लागली. मी 3दा चहा घेतला. ते भारी आहे. आता जर एवढं आपल्याला डाऊट क्लिअर येऊ राहिला ना इंटर्नशिप मध्ये पुढे लय महत्व. ते गाणं डाउनलोड करून पाठवतो ना. रेकॉर्डिंगचं कुठे पाठवा. रेकॉर्ड झाले ना. तेरी मिट्टी मी पाठवलं ना डाउनलोड. ते बाहेर एकदा ओपन नाही होत रेकॉर्डिंगचं. ते केलं ना ओपन नाही होते. रेकॉर्डिंग तीस सर सिलेक्ट करायला 10 वाजे गेलं की खाली जातो सिलेक्ट. हे ते लावून आतापासून दिसत होतं. त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग